बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। आपल्याला सगळ्यांना माझा आवाज ऐकू येत असल्यामुळं मी माईक बाजूलाच ठेवतो, कारण आपल्यालाच ऐकायचं आहे, बाहेरच्यानं कोणाला आपल्याला काही ऐकवायचं नाही आहे. त्यामुळं माईक नसला तरी ऐकू येते ना. आपण त्यांच्या समान व्हावे. बघ, किरणदादांनी आणि त्यांची सगळी जी चमू आहे त्यांनी अवघड काम दिले बरं का आपल्याला सगळ्यांना. कारण बघा कसं आहे, समजा जर सांगितलं की शंकराची एक मूर्ती आणा, घरात ठेवा, पुढं अगरबत्ती लावा, तांब्यातून पाणी आणा, शंकराला पाणी वाहा, नमस्कार करा आणि जावा, सोपं आहे की नाही. पण आपण त्यांच्या समान व्हावे आणि त्याच्यामध्ये जी काही नावं सगळी आहेत, रोज होणारी व्याख्यानं, स्वामी विवेकानंद आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ह्या सगळ्यांचे शिरोमणी म्हणजे हे सगळे मोठेच आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये जे सर्वात श्रेष्ठ असे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्यापासनं सुरुवात आहे. म्हणजे सगळ्यात उंच शिखरापासनं सुरुवात केली आहे आणि बाकी सगळी शिखरं आहेत आणि आपल्याला त्यांच्या समान व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला छोटीशी टेकडी व्हायचं नाही, आपल्याला मैदान तर व्हायचं बिलकुल नाही, वळणावळणाचं रस्ता तर व्हायचं. आपल्याला काय व्हायचं आहे, शिवाजी महाराज हे जसं व्यक्तित्वाचं एक उंच शिखर आहे, सगळ्यात उंच, तसं आपल्याला सगळ्यांना व्हायचं आहे. आणि त्या उद्देशानं ही शाहू करंडकमधली ही व्याख्यानमाला आपल्या या शाखेनं ठेवलेली आहे. त्यामुळं स्वरूपवर्धिनीच्या या शाखेचे जे जे काही कार्यकर्ते आहेत तिथे, दादा आणि सगळे वर्धक, या सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि मग आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जे महापुरुष होऊन गेले त्यापैकी काही जण असे आहेत की त्यांनी आपल्या इतिहासाचा ओघ पलटवला. म्हणजे देश आपला ज्या दिशेने चाललेला होता आणि तो आता त्याचं पुढं काय होईल असं वाटत होतं, त्याच्यामध्ये पूर्ण बदल घडवून टाकला. म्हणजे बघा, उदाहरण कसं सांगतो, प्रभू श्रीराम हे अयोध्येमध्ये होते. त्यांचं राज्य कुठलं होतं, अयोध्या, बरोबर, शरयू नदीच्या काठाला. त्यावेळेला रावण हा कुठं होता, रावण हा लंकेमध्ये होता आणि त्यांनी पार महाराष्ट्रापर्यंत सैन्य आणून ठेवलं होतं. आपलं जे सगळं दंडकारण्य आहे, पंचवटी कुठे, महाराष्ट्रात आहे, बरोबर आहे, नाशिकला आहे. तर त्याचं 14,000 सैन्य हे महाराष्ट्रापर्यंत आलं होतं. म्हणजे त्यांनी हा जो सगळा भाग आहे ना, हा लंकेपासून काबीज करत 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 इथंपर्यंत आणून ठेवला होता. आणि वरतीसुद्धा तो हल्ले करत होता. म्हणजे विश्वामित्रांचे जे काही यज्ञ वगैरे चालले होते ते अजून उत्तरेला होते, पण तिथंसुद्धा राक्षस येत होते. तिथं ते काही संशोधन करत असतील, काम करत असतील, त्याच्यावर सुद्धा ते हल्ले करत होते, यज्ञात अडथळे करत होते. रामाने काय केलं की ही जी काय रावणाची आणि राक्षसांची प्रगती चाललेली होती, ती प्रगती थांबवण्याचं काम कोणी केलं. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक तर तो विश्वामित्रांच्या आश्रमात तर गेलाच, पण तिथनं पार महाराष्ट्रापर्यंत गेला आणि ह्या राक्षसांचं राज्य नष्ट करण्यासाठी तो लंकेपर्यंत गेला. म्हणजे पूर्ण देशावर जे राक्षसांचं राज्य झालं असतं की नाही, ते काय केलं, रामानी थांबवून टाकलं. तसंच शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं आहे, तर भारतावर जे इस्लामचं आक्रमण होत होतं, की अगदी मोहम्मद बिन कासिमपासून सुरुवात झाली, मग गांधार म्हणजे आत्ताचा अफगाणिस्तान तो गेला, सिंध गेला, पंजाबमध्ये सगळीकडे मुसलमान झाले, काश्मीर सगळे मुसलमान झाले, आग्र्यामध्ये बसून ते भारतावर राज्य करायला लागले मुघल. बंगालचा सुभा होता, असे 20 सुभे होते त्यांचे.
सगळीकडं, आणि त्या प्रत्येक सुभ्यावर सुभेदार होता आणि त्या सुभ्याचं राज्य तो करत होता. बरं, आपलं ते वरचं झालं उत्तरेचं. आपल्या महाराष्ट्रात काय होतं? महाराष्ट्रामध्ये राज्य करणारे बाकी सगळे इस्लामी शासक होते, परकीय होते. आदिलशहा होता, तो कुठला होता? विजापूरला बसला होता, बरोबर. इकडे नगरला निजामशहा होता, बरीदशहा होता, इमादशहा होता, असे हे सगळे. आणि बुरहाणपूर नावाचं जे ठिकाण आहे तिथं मुघलांचा सुभा होता, म्हणजे तिथं मुघल. अशा 5 जणांमध्ये आपला महाराष्ट्र चिरडला गेलेला होता. आपले सगळे जे सरदार होते, निंबाळकर असतील, भोसले असतील, जाधवराव असतील, मोरे असतील, शिंदे असतील, सगळे आपले शूरवीर सरदार होतेच की त्यावेळेला. पण हे सगळे काय करत होते? ह्या 5 जणांच्या पैकी कुणाकडं तरी नोकरी करत होते. जिजाऊंचे वडील लखुजी राजे जाधवराव हे सुद्धा त्यावेळेला निजामशहाकडे नोकरी करत होते. जिजाऊ जेव्हा सिंदखेड राजाला राहत होत्या, तिथे वाढत होत्या, तेव्हा त्यांना काय वाटत होतं की आपले वडील म्हणजे जगात सर्वश्रेष्ठ राजे आहेत. जिजाऊ तर लहान होत्या, गावात मंदिरं होती, त्यांचा स्वतःचा राजवाडा होता, आणि लखुजीराजे वेगवेगळ्या मोहिमांना जायचे, मोहिमा विजयी करून यायचे, त्यांचं स्वागत व्हायचं, ते देवळात जायचे, देवाला अनेक वस्तू अर्पण करायचे. हे सगळं बघितल्यानंतर जिजाऊंना काय वाटायचं? आपले वडील म्हणजेच सगळ्यात मोठे राजे, त्यांच्यापेक्षा मोठं कोणी नाही. त्यांचं होतं जाधवराव घराणं, आणि त्यांचा विवाह कुठल्या घराण्यात झाला? भोसले घराण्यामध्ये झाला. ते सुद्धा निजामशहाचे सरदार, ते सुद्धा असेच. त्यामुळं विवाह झाल्यानंतर जेव्हा त्या देवगिरी किल्ल्याच्या, म्हणजे त्यावेळी त्याला दौलताबाद किल्ला असं म्हणायचे, त्या दौलताबाद देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी सगळ्या छावण्या पडल्या होत्या. त्या छावणीमध्ये जिजाऊ साहेब ह्या शहाजीराजांच्या सोबत आल्या. तेव्हा त्यांनी बघितलं की अरे, आपल्या पतीपेक्षा मोठा असलेला, आपले वडील लखुजीराजे जाधवराव यांच्यापेक्षा मोठा असलेला कुणीतरी निजामशहा नावाचा सुलतान बादशहा हा या देशामध्ये आहे, आणि तो आपल्या धर्माचा नाही, तो परधर्मीय आहे. आणि तरी आपले वडील तिथे नोकरी करतात, आपला नवरा तिथे नोकरी करतो, आणि आपले वडील, आपला नवरा जे काही लढाया करायला जातात, लढाया विजयी होऊन येतात, ते स्वतःसाठी करत नाहीत. कोणासाठी करतात? हे निजामशहासाठी करतात. त्यांना मोठा धक्का बसला की असं कसं काय. आणि मग त्यांना अजून पण गोष्टी कळायला लागल्या की या निजामशहाचं राज्य जिकडं आहे तिकडं हिंदू स्त्रिया काही सुरक्षित नाहीत. कधीही कुणी सरदार यावं आणि एखाद्या हिंदू महिलेला, मुलींना पळवून न्यावं, त्यांना त्यांच्या जनानखान्यात ठेवावं, नाहीतर त्यांच्यावर अत्याचार करून मारून टाकावं. आपले तरुण आहेत, त्यांना पकडून न्यावं, त्यांना नपुंसक बनवावं, आणि त्यांना खोजा म्हणून, तृतीयपंथी असतात ना तसे ते खोजे असायचे त्यांच्या राज्यात, तसं खोजा म्हणून त्यांना आपल्या जनानखान्यात ठेवावं. म्हणजे मुलांचं पण जीवन बर्बाद, महिलांचं पण जीवन बर्बाद, मुलींचं पण जीवन बर्बाद, असं सगळं आपल्या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि सगळे आपले सरदार, आपले वडील, आपले काका, आपले नातेवाईक, कुणीच ह्याच्या विरुद्ध काही करत नाही. हे बघितल्यानंतर त्यांना भयंकर दुःख झालं. आणि एक दिवस तर असा उजाडला की त्यांचे वडील लखुजीराजे आणि त्यांचे 3 भाऊ हे एकदा त्या निजामशहाच्या दरबारामध्ये त्याला कुर्निसात करायला गेले, मुजरा करायला गेले. समोर तो असा बसलेला होता निजामशहा, त्याच्या बाजूनी सगळे सरदार उभे होते. हे 4 जण आले, त्यांनी त्याला खाली अगदी लवून कुर्निसात केला. आता हे इतके महत्त्वाचे सरदार लखुजीराजे, म्हणजे तो काहीतरी बोलणार, त्यांच्याशी काहीतरी स्मितहास्य तरी करणार, आणि मग पुन्हा जाऊन रांगेत उभं राहायचं सरदारांच्या. पण निजामशहानी काय केलं, ह्यांनी हे कुर्निसात करत असतानाच तो उठला आणि मागच्या बाजूनी दरवाजा होता, त्यांनी निघून गेला. त्यांना कळेल ना असं काय झालं. सगळ्यांच्या तलवारी बाहेर निघाल्या सरदारांच्या, कारण आधीच ठरलेलं होतं हे 4 जण दरबारात आले की त्यांची मुंडकी उडवायची. यांच्या लक्षात आलं ह्यांनी पण आपल्या तलवारी काढल्या,
कारण ते सुद्धा सगळे लढणारेच होते, वीर होते. पण एवढ्या सगळ्या सरदारांमध्ये त्यांचं काही चाललं नाही आणि दरबारामध्ये जिजाऊंचे वडील आणि तिन्ही भाऊ हे मारले गेले. कारण भयंकर दुःख झालं की हे काय जीवन आहे आपलं. सगळं परक्यांचं राज्य, आपली देवळं सुरक्षित नाहीत, आपली माणसं सुरक्षित नाहीत, आपल्या महिला सुरक्षित नाहीत, युवक सुरक्षित नाहीत. कोणीही जातात, शेतांमध्ये धान्य असतं ते सगळं कापून घेतात, कोणाला पैसे देण्याचा विषय नाही, काय नाही, धान्य कापून पळवून घेऊन जातात. कुठे एखाद्या किल्ल्याला धोंदवे लावायचे असले, म्हणजे लाकडी बुरुज तयार करून त्याच्यावरनं हल्ला करायचा असला, कुणाच्याही शेतात जायचं, त्याची झाडं कापायची, घेऊन जायची, कुणाला काही पैसे देण्याचा विषय नाही. आपले घोडे आहेत, घोड्याला चारा पाहिजे, कुठंही जायचं चारा कापून आणायचा, पैसे द्यायचे नाहीत, काय नाहीत. असं सगळं परकीयांचं चाललेलं होतं. म्हणून जिजाऊंच्या मनात विचार सुरू झाला की ह्या सगळ्यावर उत्तर काढणारा आणि हे सगळं थांबवणारा असा कोणीतरी इथे जन्माला आला पाहिजे. मग असा जन्माला आला पाहिजे तर तो दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे असं जिजाऊंनी म्हटलं. जिजाऊंनी काय म्हटलं की ह्या सगळ्यावर उत्तर काढणारा माणूस हा माझ्याच घरात जन्माला आला पाहिजे, हा माझ्याच पोटी जन्माला आला पाहिजे. त्यामुळे त्या जेव्हा गर्भवती होत्या आणि शिवनेरी किल्ल्यावर त्या होत्या, तेव्हा त्या शिवाई देवीकडे जायच्या आणि देवीला आपलं हे सगळं दुःख सांगून त्या देवीला म्हणायच्या की महाराष्ट्राच्या आणि आपल्या हिंदूंच्या ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या सगळ्यांवर उत्तर काढेल असा पुत्र तू मला दे. आणि देवाची आपण जेव्हा इतकी उत्कटतेनं भक्ती करतो, देवाकडं जेव्हा आपण इतक्या उत्कटतेनं काही मागतो, तेव्हा देवसुद्धा आपल्याला देतो. त्यामुळं शिवाई देवीनी त्यांना हवा होता तसा पुत्र त्यांना दिला. शिवनेरीवर त्यांचा जन्म झाला आणि जिजाऊनी मग शिवाईच्या कृपेने झाला म्हणून त्यांचं नाव काय ठेवलं, शिवाजी. त्यांना शिवबाराजे म्हणायचे. ते लहानपणी जेव्हा खेळायला जायचे शिवनेरी किल्ल्यावरच होते आणि लहानपणापासून त्यांना किल्लेच बघून माहिती होते ना, किल्लाच होता माहिती. त्यामुळे कुठेही मातीचा ढिगारा दिसला ते म्हणायचे हा आपला किल्ला. आणि मग किल्ल्यावर दोन भाग करायचे, एक किल्ल्याचं रक्षण करणारे आणि एक किल्ल्यावर आक्रमण करणारे. मग ते जिजाऊंच्याकडे जायचे आणि त्यांना म्हणायचे आम्हाला घोडे पाहिजेत, आम्हाला हत्ती पाहिजेत, आम्हाला तलवारी पाहिजेत, आम्हाला भाले पाहिजेत, धनुष्यबाण पाहिजेत. मग जिजाऊ काय करायच्या, कुंभाराला बोलवायचं, कुंभाराला सांगायचं यांना हत्ती आणि घोडे बनवून दे. मग तो कसले बनवणार, मातीचे. तो मातीचे कुंभार हा त्यांना मातीचे घोडे हत्ती बनवून द्यायचा. मग सुताराला बोलवायचं, त्याला सांगायचं यांना तलवारी बनवून दे, यांना भाले बनवून दे, धनुष्यबाण बनवून दे. तो कशाचे बनवून देणार, सुतार लाकडाचे. मग तो लाकडाची सगळी शस्त्र बनवून द्यायचा आणि हे सगळे खेळायला द्यायचं. मग असं खेळायला लागल्यावर काहीतरी लागत असेल की नाही, खरचटणार, कुठेतरी जखम होणार. लाकडाचा बाण असला तरी तो जरा काहीतरी लागेलच की नाही, तसं लागायचं, रक्त यायचं. यायचीच जिजाऊंच्याकडं. मग जिजाऊ काय म्हणत असतील, आता असले काही खेळू नका बरं का, खेळ असं म्हणत असतील. हां काय म्हणत असतील, कॅरम खेळा, बुद्धिबळ खेळा असं सांगत असतील का. त्या म्हणायच्या खेळा, लागू द्या, रक्त आलं तरी हरकत नाही, पण तुम्ही कसं झालं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे. शत्रूवर हल्ला करायचा तर मजबूत पाहिजे ना, किंवा शत्रूच्या हल्ल्यामध्ये आपल्या किल्ल्याचं रक्षण करायचं असलं तर असं नाजूक माणूस चालेल का. त्यामुळे ते म्हणाले की नाही, तुला खर्चटलं तरी चालेल, लागलं तरी चालेल, रक्त आलं तरी चालेल, पण तू कसं झालं पाहिजे, मजबूत झालं पाहिजे. शरीराने पण मजबूत झालं पाहिजे आणि मनाने सुद्धा मजबूत झालं पाहिजे. असं खेळ खेळत खेळत आणि जिजाऊंच्याकडनं गोष्टी ऐकत ऐकत शिवबाराजे मोठे झाले. गोष्टी कोणाच्या होत्या, रामायणातल्या होत्या, महाभारतातल्या होत्या. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या जीवनात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. ती काय माहिती आहे का, की महिलेचा अपमान, स्त्रियांचा अपमान हे शिवाजी महाराज कधीही सहन करायचे नाहीत. याचं कारण काय, तर जिजाऊनी त्यांना रावणाची आणि सीतेची गोष्ट सांगितली. म्हणजे काय,
तर रामाची पत्नी सीतामाई, रावणाने काय केलं, सीतामाईला पळवून नेलं, आपल्या राज्यात नेऊन ठेवलं. त्याचा परिणाम काय झाला, तर रामानी रावण स्वतः, त्या रावणाचे सगळे भाऊ, विभीषण जर सोडला बाकी सगळे भाऊ, त्याची मुलं, त्याचे सेनापती सगळ्यांना मारून टाकलं. म्हणजे एका स्त्रीला पळवण्याबद्दल रामाने रावणाला किती मोठी शिक्षा दिली हे जिजाऊनी त्यांना सांगितलं. द्रौपदीचा अपमान हा भर सभेमध्ये झाला आणि त्या भर सभेमध्ये द्रौपदीचा अपमान ज्यांनी ज्यांनी केला, मग तो दुर्योधन असेल, मग तो दुःशासन असेल, ह्या सगळ्यांना काय शिक्षा मिळाली हे जिजाऊनी अगदी लहान असताना शिवाजी महाराजांना सांगितलं. त्यामुळे ती गोष्ट शिवाजी महाराजांच्या मनात ही कायमची ठसलेली होती की जेव्हा माझं राज्य येईल तेव्हा त्या राज्यामध्ये कुठल्याही महिलेवर अन्याय होता कामा नये. ही अगदी लहानपणापासून शिवाजी महाराजांच्या मनात ठसलेली गोष्ट होती आणि जीवनभर त्यांनी तसंच केलं. मग तिथून ते पुण्यात आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांना दिसलं ते गणपतीचं मंदिर. जिजाऊ आणि शिवबराजे त्यांचा अजून वाडासुद्धा नव्हता बरं का पुण्यामध्ये. त्यावेळेला ते आपला जो कसबा गणपती आहे ना पुण्यात, त्या कसबा गणपतीला गेले आणि बघितलं तर फक्त गाभारा शिल्लक होता, बाकीचं पाडलेलं होतं आक्रमकांनी. देवळाचे खांब कुठं पडलेले, लाकूड कुठं पडलेलं, असं सगळी परिस्थिती होती. जिजाऊनी काय केलं, आपलं काम करण्यापूर्वी आधी देवाचं काम केलं. म्हणजे स्वतःचा लाल महाल बांधण्यापूर्वी त्यांनी कसबा गणपतीचं मंदिर आधी व्यवस्थित करून घेतलं आणि मग हळूहळू शिवबराजे या पुण्यामध्ये फिरायला लागले. बघा आपण इथे या कर्वेनगरमध्ये आहोत ना, त्या काळात ह्याला काय नाव असेल ते असेल, पण कदाचित शिवाजीराजे इथं ह्या ठिकाणी सुद्धा येऊन गेलेले असू शकतात. बरोबर आहे ना, कारण ते सगळीकडे फिरायचे आणि ते काय करायचे, ते कुठल्याही गावामध्ये डोंगरामध्ये इकडे तिकडे गेले. हे तर सरदाराचे पुत्र होते ना, श्रीमंत होते, गावागावामध्ये छोटी छोटी मुलं होती, तरुण होते. त्यातला जेव्हा एखाद्या त्यांना चांगला मुलगा दिसायचा तेव्हा शिवाजीराजे स्वतः जाऊन ओळख करून घ्यायची त्याची. ते असं म्हणायचे नाहीत की मी काय मोठा सरदाराचा मुलगा आहे, त्याला गरज असली तर तो येईल माझ्याकडे ओळख करायला, असं नव्हतं. शिवाजीराजे काय करायचे, स्वतः जायचे, त्याच्याशी मैत्री करायचे आणि त्याला आपल्या घरी, म्हणजे पुण्यात जो लाल महाल बांधला होता, आपल्या घरी आपल्या आईला पण भेटायला घेऊन यायचे. असं करत करत शिवाजी महाराजांनी मित्र जोडले. आपलं जे लहान वय आहे ना, ह्या वयातच मित्र जोडायचे असतात आणि मग ते मित्र जोडताना कधीतरी त्या मित्राने आपल्याला ठोसा मारला, कधीतरी आपला अपमान झाला मित्रामुळे, असं जरी झालं तरी ते काय करायचं असतं, ते विसरून जायचं असतं आणि चांगल्या लोकांशी मैत्री जोडायची असते. ते शिवाजीराजांनी केलं. जेव्हा ते इथे पुण्यात होते त्यांनी त्यांचे आयुष्यभर असलेले मित्र हे त्यांनी या काळामध्ये सगळे मिळवले आणि ते सगळीकडे फिरायचे, डोंगरामध्ये, वेगवेगळ्या किल्ल्यांवर, आणि सगळी मनामध्ये नोंद करून ठेवायची. कुठला किल्ला कुठं आहे, त्याची वाट काय, तिकडं जाण्याची अधिकृत वाट कुठली आणि चोर वाट कुठली. कुठल्या किल्ल्यावर जायचं असलं तर चोर वाट कुठून आहे, कुठल्या बुरुजावर सैनिक असतात, कुठल्या दरवाजाच्या रक्षणाला सैनिक आहेत आणि कुठल्या दरवाजाच्या रक्षणाला सैनिक नाहीत, हे सगळं बघून ठेवायचे. आणि त्या त्या किल्ल्याच्या परिसरातले त्यांचे मित्र असायचेच, ते पण त्यांना माहिती द्यायचे. असं करून त्यांनी पुण्याच्या परिसरात जेवढी काही मावळं आहेत ना, त्या सगळ्या मावळांची माहिती पण घेतली आणि सगळीकडं मित्रसुद्धा जोडले. बाजी पासलकर म्हणून एक कसलेले सैनिक होते, ते खूप मोठे होते, पण ते शिवाजीराजांचे मित्र झाले आणि शिवाजीराजांना युद्ध कसं करावं ह्यातले जे बारकावे असतात ते ह्या बाजी पासलकरांनी शिकवले. आणि दादोजी कोंडदेव हे शहाजीराजांचे कारभारी होते.
आणि त्यांच्याकडं कोंढाणा किल्ल्याचा कारभार होता, पुणे जो परगणा होता त्याचा कारभार होता. म्हणजे इथले जे त्यांचे कर्मचारी होते शहाजीराजांचे, त्या सगळ्यांकडनं काम करून घ्यायचं, सगळा करांचा वसुली त्याची व्यवस्थित करून घ्यायची, खर्च व्यवस्थित चालवायचे आणि त्यातला जो उरलेला भाग असेल तो शहाजीराजांना पाठवायचा, हे काम ते करायचे. मग त्यांना अनेक ठिकाणी भांडण तंटे पण सोडवायला जायला लागायचं. तर त्यावेळेला इकडं गोत सभा असायची, म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक मंडळ असायचं गावकऱ्यांचं, आणि तंटे सोडवायचं काम म्हणजे आता समजा 2 भाऊ आहेत, त्यातली अमुक एक जमीन या भावाची का त्या भावाची, किंवा 2 शेजारी आहेत, मग त्या जमिनीचा भाग यांचा का त्यांचा, अशी काही वाद व्हायचे. मग कागदपत्र तपासायला लागायची. तर असं सगळं करताना दादोजी कोंडदेव हे शिवबाराजेंना बरोबर घेऊन जायचे. म्हणजे गोतसभेमध्ये चर्चा कशी होते, वादविवाद कसे होतात, पुरावे कसे मांडले जातात, काही खरी कागदपत्र असतात आणि काही खोटी कागदपत्र असतात, कारण खोटी कागदपत्र करणारे पण लोक असतात. मग अशी खोटी कागदपत्र ओळखायची कशी आणि न्याय कसा द्यायचा, हे शिवबाराजे दादोजी कोंडदेवांच्या बरोबर वेगवेगळ्या गावांमध्ये फिरून गोतसभांचं जे काही कामकाज चालतं ते बघून शिवाजीराजे शिकले. आणि ह्या काळात एक गंमत झाली. आता त्या काळात लग्न कधी व्हायची, म्हणजे तुम्ही जर त्या काळात असता तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांची आता लग्न झालेली असतील, बरोबर ना. तर शिवाजी महाराजांचं लग्न झालं, जे निंबाळकर म्हणून होते फलटणचे, त्यांची मुलगी सईबाई, त्यांच्याशी त्यांचं लग्न झालं. पण लग्नाला वडील काही इथं उपस्थित नव्हते. ते कुठं होते वडील? मग जसं शिवबाराजे हे इकडे लाल महालात राहत होते, तसे त्यांचे वडील हे बंगळूरला ललित महल नावाचा त्यांचा राजवाडा होता आणि बंगळूरचं राज्य त्यांच्याकडं होतं. तर ते तिथं राहायचे आणि तिथं राहून दक्षिणेचा सगळा कारभार ते बघायचे. पण ते स्वतंत्र राजे नव्हते बरं का. स्वतंत्र राजे मग ते कोणाच्या हाताखाली काम करत होते? तर ते आदिलशहाचे सरदार होते आणि आदिलशहाच्या वतीनं ते तिकडे राज्यकारभार करत होते. मग त्यांनी शिवबाराजेंना आणि जिजाऊंना तिकडे बोलवून घेतलं आणि तिथं गेल्यानंतर राजांना दिसलं की हिंदूंचं राज्य कसं असलं पाहिजे, तिथं मंदिरांची स्थिती कशी असली पाहिजे, तिथं प्रजाजनांची स्थिती कशी असली पाहिजे, शेतकऱ्यांशी कसं वागलं पाहिजे, ह्याचं एक मोठं भव्य स्वरूप हे शिवाजीराजांना बंगळूरला गेल्यानंतर बघायला मिळालं. कारण एखाद्या आदर्श हिंदू राजाप्रमाणे शहाजीराजे हे तिथं राज्य करत होते. शहाजीराजांनी त्यांना फक्त बंगळूरच दाखवलं नाही, ते त्यांना विजापूरला सुद्धा घेऊन गेले. कशासाठी? कारण आपल्याला फक्त आपलंच माहिती असून उपयोग नाही, आपला जो शत्रू आहे ना तो शत्रू कसा आहे ते पण माहिती पाहिजे ना. म्हणून शहाजीराजे त्यांना विजापूरला घेऊन गेले आणि मग आपला शत्रू किती बलाढ्य आहे, त्याची केवढी ताकद आहे, हे शिवाजीराजांना विजापूरला गेल्यानंतर कळालं. विजापूरला 7 तटबंद्या होत्या, मोठमोठे बुरुज होते, त्याच्यावर ठेवलेल्या तोफा होत्या आणि विजापूरच्या रक्षणाला प्रचंड मोठी सेना होती. म्हणजे जर दुसरा कोणी माणूस असता तर तो तिथं गेल्यानंतर घाबरला असता आणि तो म्हणाला असता की आपलं काही खरं, आपण आपला आदिलशहाची सेवा केलेली बरी, असं त्याला वाटलं असतं. कारण जे कोणी आदिलशहाची सेवा करत होते ना त्या सगळ्यांचे मोठमोठे वाडे होते, तिथं एकदम श्रीमंतीत राहत होते सगळे. खुद्द विजापुरात त्यांचे वाडे होते आणि सगळी संपत्तीचं प्रदर्शन करत ते तिथं राहायचे. त्यामुळे येणाऱ्या कोणालाही असं वाटणार की आपण जर आदिलशहाची सेवा केली तर आपलं पण मस्त चालेल. पण शिवाजी महाराजांना न आवडणाऱ्या काही गोष्टी तिथं होत्या. काय होत्या? एक म्हणजे अनेक कसाई हे तिथनं गाईंना फरफटत घेऊन चाललेली दिसायची. कशासाठी? गाईंना कशाला नेत असतील? गाईंना कापून खाण्यासाठी. ते मांस विकणारी दुकानं तिथं होती. त्यांना दिसायचं की अनेक हिंदू राज्यातनं पळवून आणलेल्या महिला
ह्या तिथं अनेक मुसलमानांच्या जनानखान्यामध्ये ठेवलेल्या आहेत. दक्षिणेत अनेक हिंदू राज्य होती, तिकडं कोणी आक्रमण करायला गेले की तिकडनं महिलांना पकडून आणायचे आणि जनानखान्यात ठेवायचे. हे सगळं राजांना दिसायचं. आणि बघा माणसाचं कसं असतं, काही माणसं संकट बघितल्यावर घाबरून जातात आणि काही जणांचं असं असतं की संकट बघितल्यावर त्यांना चीड येते की नाही, या संकटावर आपण मात केली पाहिजे. शिवाजी महाराज हे या दुसऱ्या प्रकारातले होते की संकट बघितल्यानंतर घाबरण्याच्या ऐवजी या संकटावर मात कशी करायची ह्याच्यावर त्यांच्या मेंदूमध्ये विचार सुरू व्हायचा आणि मग ते त्याच्यावर मात करायचे. त्यामुळं मग शहाजीराजे आणि त्यांचं ठरलं की आता आपण इथं काही राहायचं नाही, कारण मला हे बायकांना पळवून आणलेलं गोमांस आणि हे असलं काही मला बघायला आवडत नाही आणि आपण सगळेजण जाऊन त्या आदिलशहाला कुर्निसात करतो हे पण मला आवडत नाही. त्यामुळं आता इथं काही राहायचं. मग शहाजीराजांनी त्यांना आपल्याबरोबरची काही विश्वासू माणसं दिली आणि पुण्याला परत पाठवलं. आता त्यांना सगळं स्पष्ट होतं, आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचं आहे, आपला शत्रू कोण आहे, तो किती मोठा आहे, हे सगळं त्यांना आता कळालेलं होतं. मग त्यांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना घेतलं आणि रायरेश्वराच्या मंदिरात गेले. रायरेश्वराला मंदिर जे आहे, रायरेश्वर म्हणजे ते कोणाचं आहे, शंकराचं मंदिर आहे. त्या शंकराच्या मंदिरात सगळे बसले. त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सगळी परिस्थिती सांगितली, आपण कोण आहोत आणि आपल्यावर काय संकट आहे आणि ह्याच्यावर आपल्याला मात कशी करायची आहे, सगळं मित्रांना समजावून सांगितलं. आणि म्हणाले, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात का, हे काय सोपं काम नाही बरं का, पण तुम्ही आहात का माझ्यासोबत. सगळ्या मित्रांचं शिवाजी महाराजांच्यावर प्रेम पण होतं आणि विश्वाससुद्धा होता. त्यामुळे सगळेजण म्हणाले, आम्ही तुमच्यासोबत आहोत. मग चला आपण सगळेजण मिळून शपथ घेऊया. काय शपथ घ्यायची की ह्या सगळ्यावर मात करून आपण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. काय स्थापन करायचं, म्हणून शिवाजी राजे आणि त्यांचे सगळे मित्र त्यांनी मिळून शंकराची, रायरेश्वराची शपथ घेतली की आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करणार. मग म्हणाले, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं तर पहिलं काय केलं पाहिजे, शहरात राहून काय होणार, आपल्याला ताब्यात किल्ला पाहिजे. काय पाहिजे, आता किल्ला कुठला तरी घेतला पाहिजे. आता ते फिरलेलेच होते सगळीकडं, त्यांना कोंढाणा किल्ला माहिती होता, त्यांना तोरणा किल्ला माहिती होता, राजगड तेव्हा नव्हता बरं का. हे सगळे किल्ले त्यांनी बघितलेले होते. ह्याच्यात घ्यायला सगळ्यात सोपा किल्ला कुठला असं त्यांनी आधी विचार केला. म्हणजे तोरणा किल्ला आहे मोठा उंच, पण तिकडं काही आदिलशहाचं लक्ष नाही, तिकडं शिबंदी थोडीशी आहे आणि किल्ल्याच्या भोवतीचे मेटे असतात तिथं सुद्धा थोडे थोडे सैनिक. त्यामुळे आपण तोरणा किल्ला घेऊ शकतो. कारण त्यांच्याकडे काही सैन्य मोठं नव्हतं, त्यांची सगळी मित्रमंडळी, त्यांची शस्त्र एवढंच होतं. पण त्यांनी ठरवलं आणि ते दरवाज्यावरनं गेले ना बरं का, म्हणजे जाऊन दरवाज्यावर हल्ला केला. असं केलं तर तटबंदीवर चढून उड्या मारून आत शिरले. आणि तोरण्याला 2 दरवाजे होते, एक पुण्याच्या बाजूला आणि एक विरुद्ध बाजूला. आधी त्यांनी काय केलं, हे दोन्ही दरवाजे ताब्यात घेतले. म्हणजे तिथल्या सैनिकांना मारलं, काही जणांना पकडून बांधून ठेवलं आणि दोन्ही दरवाजे आधी ताब्यात घेतले. मग बालेकिल्ला होता, बालेकिल्ल्यावर हल्ला केला, बालेकिल्ला ताब्यात घेतला आणि मग गडाच्या तटबंदीच्या भोवती बाहेर जे मेटे असतात ना, म्हणजे सुरक्षा रक्षक जसे असतात तसे सैनिक बसलेले असतात, तिकडं हल्ले केले आणि ते सगळे ताब्यात घेतले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या ताब्यात पहिला किल्ला आला. त्या किल्ल्याचं नाव काय, तोरणा. म्हणून स्वराज्याचं तोरण बांधलं असं आपण म्हणतो. आणि बांधकाम सुरू झालं तिथं, कारण डागडुजी करायला पाहिजे. जसं आपण तटबंदीवरनं उड्या मारून इकडं आलो तसं उद्या दुसरं कोणी पण येईल. त्यामुळं असं किल्ला ठेवून उपयोग नाही, त्याला व्यवस्थित दुरुस्त केला पाहिजे. म्हणून दुरुस्तीचं काम सुरू केलं आणि योगायोगाने आणि देवाच्या कृपेने त्यांना तिथं सोन्याचे हांडे मिळाले.
हे सोन्याचे हांडे जेव्हा तिथं मिळाले ना, तेव्हा शिवाजी महाराज तिथं नव्हते बरं का. मावळे काम करत होते, शिवाजी महाराज पुण्यात होते. आता समजा त्या मावळ्यांना वाटलं असतं, सगळे गरीबच होते ना मावळे, का श्रीमंत होते, त्यांना जर वाटलं असतं की आपण एक 4-4 मोहऱ्या आपल्या घरी घेऊन जाऊ, तर मी 4 घेतल्या, त्यांनी 4 घेतल्या, त्यांनी 4 घेतल्या, त्यात काही शिल्लक राहिले असते का? पण मावळे हे तसे नव्हते. त्या मावळ्यांनी काय केलं, जेव्हा त्यांना सोन्याच्या मोहरांचे हांडे सापडले तेव्हा त्यांनी ताबडतोब आधी कोणाला निरोप पाठवला? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज आले तिथे, त्यांनी बघितलं आणि शिवाजी महाराज सुद्धा त्यांच्यासारखेच होते, मावळ्यांच्यासारखेच. म्हणजे काय, तर शिवाजी महाराज लगेच असं नाही म्हणाले की अरे एवढं सोनं सापडलं का, आता मी अजून एक मोठा महाल बांधतो, असं नाही शिवाजी महाराज म्हणाले. शिवाजी महाराज काय म्हणाले, अरे आपल्याला देवाने एवढं दिलं ना सोनं, आता आपण दुसरा किल्ला बांधू. म्हणजे पहिल्या किल्ल्यात जे काही सोनं मिळालं, तर बघा समोर जो डोंगर दिसतोय ना, मुरुंब देवाचा डोंगर, त्या डोंगरावर आपण दुसरा किल्ला बांधू. शिवाजी महाराजांनी जर महाल बांधायचं ठरवलं असतं पुण्यात अजून एक, तर काय चाललं असतं की नाही? त्यांना थांबवणारं कोण होतं का? नाही, त्याने बांधला असतं दुसरा राजवाडा. पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही, मिळालेलं सोनं वापरून दुसरा किल्ला बांधला आणि तिथं आपली राजधानी केली. त्या किल्ल्याचं नाव राजगड. म्हणून तोरण्यासमोर मुरुंब देवाच्या डोंगरावर जो किल्ला बांधला त्याचं नाव राजगड, आणि तो पण असाच बलाढ्य किल्ला होता. आणि तिथं आपली पहिली राजधानी ही शिवाजीराजांनी तयार केली. आणि तिथून आता ते राज्य करायला लागले, कारण किल्ल्यावर राहून राज्य करणं हे जास्त सुरक्षित असतं. जे शहर असतं सपाटीवर असतं त्याच्यावर कुणी हल्ला करू शकतं, पण किल्ल्यावर हल्ला करणं आणि तुमचा पराभव करणं हे फार अवघड असतं. त्यामुळे आता त्यांची राजधानी झाली किल्ल्यावर. आता हे सगळं वृत्त आदिलशहाला कळालं, मग आदिलशहा काय म्हणाला असेल, वा 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 छान केलं असं म्हणाला असेल का? कारण हे सगळं त्याचा भाग होता. मग त्याच्या भागात कोणीतरी असं बंड करणं, आपले स्वतःचे किल्ले तयार करणं, हे काय त्याला आवडणारं नव्हतं. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांच्यावर आक्रमण करायचं ठरवलं. पहिलं जे आक्रमण झालं ते झालं फतेखानाचं. आणि ते त्यावेळेला शिवाजीराजे हे पुरंदरावर जाऊन थांबले आणि पुरंदरावर राहून त्यांनी फत्तेखानाचा पराभव केला. आपण काही गोष्टी या थोड्या वेगाने ऐकूया आणि पुढचे काही मुद्दे आपल्याला ऐकायचे आहेत, त्यासाठी म्हणून ह्या छोट्या छोट्या लढाई आपण लगेच पुढे जाऊ. पहिली फत्तेखानाशी झाली. ती झाल्यानंतर शिवाजी महाराज कल्याण, भिवंडी तो भाग जिंकण्यासाठी खाली गेले. तिथं गेल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट घडली बरं का, सगळ्यांनी लक्षात ठेवा ही गोष्ट, अगदी नीट लक्ष देऊन ऐका. तिथं गेल्यानंतर त्यांच्या काय लक्षात आलं, तर आत्ता भारतात असलेले जेवढे काही राजे आहेत, मग मुघल आहेत, आदिलशहा आहे, तिकडे कुतुबशहा आहे, यातल्या सगळ्यांची सत्ता ही फक्त जमिनीवर चालते. समुद्रावर कोणाची सत्ता चालते, तर गोऱ्या माकडांची चालते. म्हणजे कोण? इंग्रज, डच, पोर्तुगीज असे सगळे युरोपियन होते. त्यामुळं सगळीकडं तिकडं त्यांची सत्ता चालायची. आणि जो जंजिरा किल्ला आहे तो सिद्ध्यांचा होता, म्हणजे ते आफ्रिकन होते, त्या आफ्रिकन लोकांचं राज्य होतं. त्यामुळे हे सगळे काय करायचे, कधीही देशात घुसायचं, समुद्रातनं नावा घेऊन किनाऱ्यावर यायचं, किनाऱ्यावरून आत घुसायचं आणि जे काय मिळेल ते लुटून समुद्रात परत जायचं. एकदा तो शत्रू समुद्रात गेला की त्याला पकडण्याची काहीही सोय आपल्याकडं नव्हती. म्हणजे भारताची जी नौसेना आहे ती पूर्णपणे संपलेली होती, ती परकीयांच्या ताब्यात होती. हे जेव्हा शिवाजीराजांना कळालं, ते कुठे गेल्यावर त्यांना कळालं, ते जेव्हा कल्याण, भिवंडी इथं गेले तेव्हा त्यांना कळालं. मग आता नौका बांधायला पाहिजेत. मग शिवाजी महाराजांच्याकडून कोणी नौका बांधणारे होते का? त्यांच्याकडे कुणी नव्हते, पण तिथं पोर्तुगीज होते. म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांनी काही पोर्तुगीजांना कामावर ठेवलं.
पैसे देऊन नोकरीवर ठेवलं आणि त्यांच्याकडनं होड्या नौका बांधायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर आपल्या मावळ्यांना दिलं. बघा, आपण कोणाबरोबरही काम करतो ना जेव्हा, तेव्हा त्याच्याकडची जी कला असते ती हळूहळू आपण शिकू शकतो. तसं मावळ्यांनी ती कला सगळी शिकून घेतली. कारण पोर्तुगीज काही कायम शिवाजी महाराजांच्याकडे नोकरीला राहिले नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की अरे, हा मोठा धूर्त माणूस आहे बरं का, त्यामुळे ह्याच्याकडं नोकरी केली आपण, हा सगळं शिकून घेईल आणि आपल्यावरच मात करेल. त्यामुळं थोड्याच दिवसांनी त्यांनी त्यांची नोकरी सोडली. पण शिवाजी महाराजांचं नौका बांधण्याचं जे काम आहे हे कायम सुरू राहिलं. आज देखील आपला देश शिवाजी महाराजांनी हे जे काही केलं ना ते शिकत असतो. आपल्याला रॉकेट बनवायचे असतील, आपल्याला उपग्रह सोडायचे असतील, ते सगळं आपण स्वतः तंत्रज्ञान डेव्हलप केलं पाहिजे. जे नसेल ते परकीयांकडनं शिकलं पाहिजे, पण ती कला आपल्याला आत्मसात पाहिजे. हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि ते आज देखील आपण पालन त्या गोष्टीचं करतो. पण हे सगळं झाल्यानंतर आदिलशहा चिडला. कारण कल्याण भिवंडी सगळी त्यांनी ताब्यात घेतली. तिथं अशी अनेक मंदिरं होती की ती मंदिरं मुसलमानांनी ताब्यात घेतली होती, त्याच्या मशिदी करून टाकल्या होत्या. शिवाजी महाराजांनी ती सगळी मंदिरं परत आपल्या ताब्यात घेतली, तिथं मंदिरं केली. हे सगळं वृत्त आदिलशहाला कळालं. ते कळल्यावर तो पुन्हा चिडला आणि त्यांनी आता यावेळेला पाठवलं अफझल खानाला. अफझल खानाने काय केलं? अफझल खानाला हे माहिती होतं की हे शिवाजीराजे जर राजगडावर असतील तर तिथं जाऊन त्यांचा पराभव करणं हे अवघड आहे. कारण तो डोंगरी भाग आहे सगळा. आपलं विजापूरचं सैन्य ते जर एकदा डोंगरी भागात शिरलं तर त्याचं काही खरं नाही. म्हणून अफझल खानाने काय केलं? त्याने ठरवलं की आधी आपण या शिवाजी महाराजांना डोंगरातनं बाहेर मैदानात आणलं पाहिजे. कसं आणायचं? शिवाजी महाराजांना काय आवडायचं? ते देवाचे भक्त होते. त्यामुळं आपण जर देवाचा अपमान केला, कुणाचाही अपमान केला ना जर, तर तो माणूस काय करतो? त्याची विचार करण्याची क्षमता संपून जाते. तो चिडतो आणि नको ते करून बसतो. तसं त्याला असं वाटलं की आपण देवांचा अपमान केला की शिवाजीराजे त्यांच्या डोंगरावरनं बाहेर येतील. म्हणून तो तुळजापूरला गेला. त्याने तिथलं भवानी मातेच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात गाय कापली, म्हणजे देवीचा अपमान केला, मूर्तीवर घण घातले. पंढरपूरला गेला, पण पंढरपूरच्या पुजाऱ्यांनी काय केलं होतं? आधीच तिथली मूर्ती बाजूला ठेवली होती, त्यामुळे ती मूर्ती काही त्याला फोडता आली. शिवाजी महाराजांना हे सगळं बघितल्यानंतर राग आला, भयंकर राग आला. पण शिवाजी महाराजांनी चूक नाही केली. चूक म्हणजे काय? ते किल्ला सोडून खाली आलेले नाही, ते तिकडंच राहिले. उलट त्यांनी काय केलं? जसजसं अफझल खान अजून पुढं आला तसं ते अजून आत गेले. प्रतापगडचा जो किल्ला आहे त्यांनी स्वतःच बांधलेला होता, तर ते प्रतापगडला जाऊन राहिले. म्हणजे अजून जास्त घनदाट जंगलामध्ये ते गेले आणि आता अफझल खान वाईपर्यंत आला. आणि मग त्याचा वकील आला शिवाजी महाराजांच्याकडं की तुझी काही ही पुंडाई सुरू केलेली आहेस, आदिलशहाच्या विरुद्ध बंड केलेला आहेस, ते आता ताबडतोब थांबव आणि माझ्याबरोबर कुठं चल? आदिलशहाकडे, विजापूरला. शिवाजी महाराजांनी लगेच नाटक सुरू केलं. काय केलं? अरे खरोखर आहे बाबा, तू एवढा मोठा सरदार, एवढा मोठा बलशाली, आणि मी तुझ्यासमोर एवढासा, मी आता फार घाबरलेलो आहे. शिवाजी महाराज काय म्हणाले? मी आता घाबरून गेलेलो आहे, त्यामुळं मी काही तुला भेटायला वाईला येऊ शकत नाही. कारण काय? मला भीती वाटते. त्यापेक्षा तू असं कर, तूच प्रतापगडापाशी ये, मी तुझी तिथं भेट घेतो, मी तुला शरण येतो आणि मग तू मला विजापूरला घेऊन जा. अफझल खान फार खुश झाला. त्याच्याकडे पण सल्लागार होते बरं का. त्या सगळ्यांनी त्याला सांगितलं, अरे हे काही खरं नाही आहे, तू असं काही करू नको, जाऊ नको प्रतापगडला, तू इथंच थांब. पण तो राक्षस जे असतात ना, राक्षस हे फार मस्तवाला असतात. हा अफझल खान म्हणजे राक्षसच होता. त्यामुळे तो म्हणाला, काय तुम्ही मला सांगताय? तो आधीच एवढा घाबरला आहे आणि शरण आलेला आहे मला, त्यामुळे मी जाणार.
मग अफजल खान गेला प्रतापगडच्या पायथ्याला. आणि आपण पुढची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांनी काय केलं, वाघ नख आणि बिचवा याचा वापर करून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. ही बातमी जेव्हा तिकडे आदिलशहाला पोचली ना, तेव्हा तिकडे हलकल्लोळ माजला. असं झालंच कसं, कोण तो शिवाजी आणि आपला कोण हा मोठा एवढा सरदार अफजल खान. अफजल खानाला शिवाजी महाराज मारू कसे काय शकतील. कुणाचा विश्वासच बसायला तयार नाही. पण विश्वास ठेवल्याशिवाय काय पर्याय नाही. आणि त्यावेळेला शिवाजी महाराज इकडे काय करत होते. शिवाजी महाराज लगेच आपण अफजल खानाला कसं मारलं म्हणून आनंदोत्सव जेवणावळी असं करत होते का. शिवाजी महाराज हे नवीन नवीन भागावर हल्ला करून तो भाग आपल्या ताब्यात घेत होते. आणि पन्हाळ्या किल्ल्यापर्यंत घोडदौड करून पन्हाळ्यापर्यंतचा सगळा भाग हा शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. मग सिद्धी जौहर आला आणि पन्हाळ्याला वेढा घालून बसला. त्यातून शिवाजी महाराज फार युक्तीने सुटले. त्याची बाजी प्रभूंची वगैरे मोठी गोष्ट आहे, ती काय आज मी गोष्ट आपल्याला सांगणार नाही. पण अशा याच्यातनं कसं सुटायचं ते पण त्यांनी केलं. आणि असं होत 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 ह्याच्यातनं पुढं काय झालं, तर आदिलशहा जो होता ना, आदिलशहाला जे पैसे मिळायचे ते सगळे व्यापारातनं मिळायचे. आणि तो व्यापार कुठून चालायचा, आपल्याकडं गोवा, मग सावंतवाडी वगैरे भाग, मग वरती राजापूर, अलिबाग, चौल अशी सगळी बंदरं होती. आणि त्या बंदरांमधून व्यापार चालायचा. म्हणजे भारतातल्या वस्तू परदेशात जायच्या, परदेशातल्या वस्तू भारतात यायच्या. इथून जो सगळा व्यापार चालायचा तिथून पैसा मिळायचा. आणि त्या पैशामुळं आदिलशहा श्रीमंत होता. पण हळूहळू काय झालं, शिवाजी महाराजांनी आधी कल्याण भिवंडी घेतलं, मग त्याच्या खालचा भाग घेतला, असं सावंतवाडी करत करत गोव्यापर्यंत शिवाजी महाराज गेले. त्यामुळं काय झालं, जे व्यापारातनं पैसे मिळायचे ते सगळे बंद झाले. त्यामुळं आदिलशहाकडं शिवाजी महाराजांच्यावर आक्रमण करण्यात इतके पैसेच उरले नाही. त्यामुळं आक्रमणं बंद झाली आदिलशहाची. पण तरी काय झालं, तरी उत्तरेतनं आक्रमण आलं. मिर्झा राजे जयसिंहांचं आक्रमण आलं. आता बघा, शिवाजी महाराजांचा एक मोठा गुण आपल्याला ह्या मिर्झा राजे जयसिंहांच्या आक्रमणामध्ये दिसतो. तो काय आहे, जेव्हा मिर्झा राजे जयसिंह हे पुण्यात आले, आधी ते पुण्यात आले, पुण्यामध्ये त्यांनी नवचंडी याग केला. म्हणजे देवीची उपासना केली, शंकराची उपासना केली. त्याला कोटिलिंगार्चन म्हणतात. तशी त्यांनी उपासना केली. कशासाठी, शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य बुडवून टाकता यावं. शिवाजी महाराज कोणाचे भक्त होते, तुळजाभवानीचे आणि शंकराचे. हा मिर्झा राजे जयसिंह कोणाचा भक्त होता, दुर्गेचा आणि शंकराचा. म्हणजे दोघंही देवीचे आणि शंकराचेच भक्त होते. पण हा मिर्झा राजे जयसिंह देवीची उपासना, देवाची उपासना कशासाठी करत होता, तर दुसऱ्या एका भक्ताला नाश करण्यासाठी. आणि शिवाजी महाराज कशासाठी करत होते, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी. पण त्यांच्या असं लक्षात आलं शिवाजी महाराजांच्या, की आपण जर ह्यांच्याशी लढत राहिलो मिर्झा राजेंशी, तर आपल्या संपूर्ण राज्याचा नाश होऊन जाईल. कारण आपली तेवढी ताकद नाही आहे. आणि यापूर्वीचे जे सगळे आक्रमक होते ते सगळे कोकणात डोंगरात येत होते. पण मिर्झा राजेंना माहिती होतं की आपण जर एकदा डोंगरात घुसलो तर आपलं काही खरं. त्यामध्ये त्यांनी आक्रमण कुठल्या किल्ल्यावर सुरू केलं, पुरंदरच्या किल्ल्यावर. ते इकडं कुठं आले का नाही, ते फक्त काय करायचे, फौजा पाठवायचे आणि एक एक भाग लुटून आणायचे. एकेका भागातलं धान्य, गाईगुरं सगळं लुटून आणायचं. मग ह्यामुळं काय झालं असतं, शिवाजी महाराजांची संपूर्ण प्रजा ही गरीब होऊन गेली असते, त्याच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नसतं. म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेंशी तह करायचं ठरवलं. की शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे यांच्यामध्ये
तह झाला आणि मग ते युद्ध थांबलं. त्याच्या पुढची गोष्ट आग्र्याची आहे. आग्र्याला जेव्हा ते गेले शिवाजी महाराज, तेव्हा तिथं काय परिस्थिती होती माहिती आहे का? आग्र्यामधले सर्वजण हे त्यांच्या विरोधात होते. तिथला वजीर असेल, तिथले वेगवेगळे सरदार असतील, खुद्द औरंगजेबाची बहीण, हे सगळेजण शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होते. आणि शिवाजी महाराज तर तुरुंगात होते, कारण त्यांनी जे दरबारामध्ये औरंगजेबाचा अपमान झाला त्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवलं होतं. म्हणजे इथं शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा शेवट झाला असता. त्यातनं सुटून येणं अशक्य होतं. आजपर्यंत औरंगजेबाच्या तुरुंगातून एकही माणूस सुटून आलेला नव्हता, जिवंत बाहेर आलेला नव्हता. पण शिवाजी महाराजांनी काय केलं, हळूहळू तिथले जे सगळे सरदार होते ना आग्र्यामधले, त्या सगळ्यांना भेटी पाठवायला सुरुवात केल्या, त्यांना पत्र पाठवायला सुरुवात केली. आणि शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे असं होतं की समोरच्या माणसांचा त्यांच्यावर विश्वास बसायचा. बघा, आपलंसुद्धा व्यक्तिमत्व असं असलं पाहिजे की आपल्यावर दुसऱ्याचा विश्वास बसावा. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपले कपडे, आपली केशभूषा, हे सगळं कसं पाहिजे? समोरच्याचा आपल्यावर विश्वास बसावा असं पाहिजे. ते शिवाजी महाराजांचं होतं. त्यामुळं काय झालं, हळूहळू आग्र्यामधले जे जे लोक त्यांच्या विरुद्ध होते, आधी ते औरंगजेबाला विरुद्ध सल्ला द्यायचे, ते सगळेजण म्हणायला लागले की तुम्ही ह्याला मारू नका, हा चांगला माणूस आहे, असं सगळेजण बोलायला लागले. असा बदल शिवाजी महाराजांनी आग्र्यामध्ये असताना घडवून आणला. आणि आपण ती गोष्ट ऐकली असणार की पेटाऱ्यात बसून ते सुटून महाराष्ट्रात परत आले. आल्यावर त्यांनी काय केलं माहिती आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं की मी तुमची परवानगी न घेता इकडे निघून आलो, याबद्दल मला माफ करा. हे खरं होतं का? मला माफ करा, हे खरं होतं का? नव्हतं ना. औरंगजेबाला सुद्धा माहिती होतं की हे खोटं आहे. शिवाजी महाराजांना सुद्धा माहिती होतं की हे खोटं आहे. पण तरी मग औरंगजेबाने कसा काय विश्वास ठेवला त्यांच्यावर? लगेच काय औरंगजेबाने नवसैन्य पाठवलं? कसं काय, तुम्ही विचार करा बरं, कसं काय विश्वास ठेवला असेल औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्यावर? ह्या विचार करायचं बरं कसं काय. त्यावेळेला ना तिकडं जे अफगाणिस्तान आहे ना, तिकडच्या लोकांनी बंडाळी केलेली होती औरंगजेबाविरुद्ध. औरंगजेबाचं राज्य तिकडपर्यंत होतं आणि तिथल्या सगळ्यांनी औरंगजेबाविरुद्ध बंडाळी केली होती. त्यामुळं त्याला तिकडं लक्ष देणं भाग होतं. त्याला इकडे शिवाजी महाराजांच्याकडं लक्ष देणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी ऐकून घेतलं, नाहीतर त्यांनी ऐकून घेतलं नसतं. पण हे औरंगजेबाला सुद्धा माहिती होतं आणि शिवाजी महाराजांना सुद्धा माहिती होतं. असं करून शिवाजी महाराजांनी आपलं राज्य हे वाचवलं. म्हणून बघा, एक महत्त्वाची गोष्ट असते, आपण आयुष्यात कुठलीही गोष्ट करत असताना अविचाराने काही करायचं नसतं. संकट मोठं असलं तर थोडीशी माघार घ्यायची, आपल्याला स्वतःला वाचून घ्यायचं. संकट काय कायमच मोठं राहत नाही. संकट हे नंतर पुन्हा त्याच्यात बदल होतात. ते बदल झाले की पुन्हा आपण उठून उभं राहायचं. हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि याच्यात शिवाजी महाराजांच्या जीवनाचा सगळ्यात सर्वोच्च, सर्वात उत्तम असा बिंदू कुठला? तर त्या काळामध्ये जेवढे हिंदू राजे होते ना, ते सगळे कुठल्या ना कुठल्या मुस्लिम राजवटीच्या अधीन होते, त्यांचे मांडलिक होते. अनेक राजांचे राज्याभिषेक व्हायचे, पण ते कसे व्हायचे? औरंगजेब त्यांना पोशाख पाठवायचे, त्याला खिलत म्हणायचे. त्यामध्ये एखादी कट्यार असायची, एखादी तलवार असायची आणि कपडे असायचे. ते औरंगजेब पाठवायचा. मग आपले हे राजे काय करायचे? तर आपल्या राजधानीपासून 5 गावं पुढं जायचं, तिकडे एक तंबू उभा करायचा. म्हणजे राजांनी त्या तंबूमध्ये जायचं आणि तिकडून औरंगजेबाकडनं ह्या सगळ्या वस्तू घेऊन आलेले जे कोणी असायचं ना,
तो सरदार असेल, दूत असेल, तो त्या तंबूपर्यंत यायचा. मग आपला हिंदू राजा हा गुडघे टेकून तिथं बसायचा, हात पुढे करायचा, आणि तो जो आलेला औरंगजेबाचा सरदार हा त्यांना ते सगळी खिलत आणि भेटवस्तू द्यायचा, आणि ते घेऊन यायचे आणि मग तख्तावर बसून अंगावर ते कपडे घालायचे. म्हणजे हे काय स्वाभिमानाची गोष्ट होती का? त्या औरंगजेब पाठवणार, तुम्ही गुडघे टेकून ते घ्यायचं आणि आपल्या मध्ये येऊन राज्याभिषेक करायचा. सगळे अपमानाची निशाणी होती. शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराज आणि गागा भट्ट या दोघांनी मिळून आपल्या हिंदू पद्धतीनं राज्याभिषेक कसा करायचा हे आता कोणाला माहिती नव्हतं. त्यांनी गागा भट्टांना सांगून त्याच्यावर पुस्तक लिहून घेतलं. राज्याभिषेक प्रयोग असं त्या पुस्तकाचं नाव. आणि त्यानुसार राजांचा राज्याभिषेक केला. मग त्यासाठी आधी ते परशुरामाला गेले, तिथं त्याची पूजा केली. मग भवानी मातेला गेले प्रतापगडला, भवानी मातेची पूजा केली. आणि स्वतःच्या मस्तकावर सोन्याचं छत्र धरण्यापूर्वी त्यांनी काय केलं? आधी भवानी मातेच्या मस्तकावर त्यांनी आधी सोन्याचं छत्र धरलं. आणि मग त्यांची मुंज झाली, मग त्यांचे विवाह झाले. आणि भारतामध्ये जेवढ्या नद्या आहेत आणि जेवढी तीर्थ आहेत, जेवढे समुद्र आहेत, त्या सगळीकडून जल आणण्यात आलं, म्हणजे पाणी आणण्यात आलं. आणि त्या पाण्याने शिवाजी महाराजांचा जो महाल होता त्या महालामध्ये शिवाजी महाराजांना अभिषेक करण्यात आला. त्यांच्याबरोबर सोयराबाई साहेब आणि संभाजीराजे हे सुद्धा होते. त्यांना वेदमंत्रांमध्ये ह्या सगळ्या पाण्याचा अभिषेक केला. आणि हा अभिषेक म्हणजे राज्याभिषेक. ह्याच्यात कुठे मुसलमानांची गुलामगिरी आहे का? ह्याच्यात कुठे ख्रिश्चनांची गुलामगिरी आहे का? नाही, हा पूर्ण हिंदू पद्धतीचा राज्याभिषेक होता. मग ते सभागृहामध्ये आले. सभागृहामध्ये सगळी सोन्याची निशाणं घेतलेली, मासा, तराजू, घोड्याच्या शेपट्या असं भाल्याला लावलेले सगळे सैनिक मागे उभे होते. संपूर्ण सोन्याचं 32 मण सोन्याचं सिंहासन तिथं होतं. 32 मण सोनं म्हणजे आजच्या भाषेत किती किंमत होते माहिती आहे का आपल्याला? 1200 कोटी रुपये. बघा, सिंहासन म्हटलं तर काय बसण्याचं आसन आहे, पण शिवाजी महाराजांनी किती रुपयाचं आसन केलं? 1200 कोटी रुपयांचं आसन केलं. म्हणजे सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे की हा हिंदूंचा राजा श्रीमंत आहे. हिंदू काही गरीब नाही आहेत, हिंदू पण श्रीमंत आहेत, हिंदू पण शूर आहेत. हे अख्ख्या जगाला कळालं पाहिजे. असं सिंहासन बनवलं. त्यांच्या मस्तकावर छत्र धरलं सोन्याचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या राज्याभिषेकातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती काय आहे? तर राजे हे नमस्कार करून त्या सिंहासनावर बसले आणि 16 मुली आणि 16 सुवासिनी ह्या आरतीचं ताट घेऊन तिथं आल्या. आणि त्या सगळ्यांनी राजांची आरती केली. आणि आरती केल्यानंतर राजांनी काय केलं? त्यातल्या प्रत्येकीला त्यांनी उंची वस्त्र आणि सोन्याचे दागिने भेट दिले. त्यातल्या प्रत्येकीला. ह्याचा अर्थ काय होता? बघा, त्यांनी प्रत्येकीला चांगली वस्त्र आणि सोन्याचे दागिने दिले. ह्याचा अर्थ काय? विचार करा बरं. ह्याचा अर्थ असा होता की माझ्या राज्यामध्ये ज्या मुली आहेत, माझ्या राज्यामध्ये ज्या स्त्रिया आहेत, त्या पूर्वीसारख्या आता असुरक्षित नाही, त्या आता सुरक्षित आहेत. पूर्वी ज्या जशा दुःखी होत्या तशा आता दुःखी नाहीत. आता त्या सुखी झाल्या पाहिजेत. त्यांचं जीवन हे संपन्न झालं पाहिजे. हे शिवाजी महाराजांनी त्या एका छोट्याशा कृतीतनं दाखवलं. आणि मग तिथून ते देवळांच्या दर्शनाला गेले. रायगडावर हा जेव्हा कार्यक्रम झाला, कार्यक्रमानंतर रायगडावर जितकी मंदिरं आहेत त्या सर्व मंदिरांमध्ये जाऊन ते दर्शन घेऊन आले. शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्व कशाला होतं? तर देशाच्या स्वराज्याला परकीयांनी आमच्यावर राज्य करता कामा नये. इथं असलेलं राज्य हे आमचं असलं पाहिजे. आमच्या राज्यातल्या मुली आणि स्त्रिया ह्या सुखी असल्या पाहिजेत, सुरक्षित असल्या पाहिजेत.
आणि आमच्याकडची सगळी जी काही हिंदू प्रतीकं आहेत ही सगळी सुरक्षित असली पाहिजेत. म्हणून फारशी भाषा त्यावेळेला वापरली जायची, त्याऐवजी त्यांनी संस्कृतमधली सगळी नावं त्यावेळेला काझी म्हणायची. न्यायाधीशाला काय म्हणायचे? शिवाजी महाराजांनी काझी शब्द बंद केला आणि न्यायाधीश शब्द हा वापरायला सुरुवात केली. त्यांनी राज्य व्यवहार कोश नावाचं स्वतःचं पुस्तक तयार केलं. मोगलांची नाणी बाजूला ठेवून स्वतःचं नाणं वापरायला सुरुवात केली. त्या नाण्यावर लिहिलं होतं राजा शिवछत्रपती असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. अशा सगळ्या गोष्टी करून जसं रावणाचं राज्य नष्ट करून रामानी चांगल्या माणसांचं राज्य निर्माण केलं, तसं शिवाजी महाराजांनी मुघलांचं, इस्लामी आक्रमकांचं राज्य नष्ट करून आपलं हिंदू लोकांचं राज्य निर्माण केलं. त्यामुळे आपण त्यांच्या समान व्हावे म्हणजे काय, तर आपण सुद्धा आत्मनिर्भर व्हायचं. जे आपलं आहे त्याचं आपण संरक्षण करायचं आणि आपल्या आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी त्या संकटाला न घाबरता त्याच्यावर आपण उपाय शोधून काढायचा आणि लढाऊपणाने त्याचा सामना करायचा. असं जर आपण केलं तर मग आपण काय म्हणू शकतो? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, गो माता की जय, हिंदू धर्म की जय.